पॅन्ट उलटी घातली रे. काय नाही. आई शिराळा तेरा, आई शिराळा तेरा. And welcome back to my channel. सॉरी मेसेज आला होता तो स्किप करत होते. तर सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर आता मी इव्हिनिंगचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. आताच मी बाहेरचे कपडे काढून आणले. थोडा उशीर झाला मी कारण की बाहेर गेले होते थोडं किराणा आणायला वगैरे. तर थोडंसं सामान घेऊन आले. आणि ह्या महिन्यात काही मी डीमार्टला गेली नाही कारण की डीमार्टला गेल्यावर एकदम खूप सारं सामान आणते. पण यावेळी सध्या थोडंसं सामान संपलेलं तर ते घेऊन आले. आणि दुपारी थोडे पाहुणे आले होते तर ते भांडे वगैरे धुवून ठेवले, ते भरून ठेवायचे आणि मग स्वयंपाक करणार आहे. मी शेअर नाही केलं कारण की मला वेळच नाही मिळाला. आणि आता 10 वाजलेत. आता माझं क्लिनिंग सगळं झाले, सकाळची तयारी करून ठेवली. पण आता मला परत खाली जायचं आहे. हॉस्पिटलमध्ये खूप सारे पेशंट आलेत. मग अशी पण तेच गडबड झाली. तर आजचं ब्लॉगिंग असं तोडकं मोडकं करत आले. तरी पण तुम्हाला आवडेल याची मला खात्री, कारण की आजपासून मी खूप बिझी आणि त्यातच मी ब्लॉगिंग करत चालले. मला सारखं खाली पण जायला लागतं. हॉस्पिटलमध्ये खूप सारे पेशंट ॲडमिट झालेत आणि सिस्टर आमच्या 6 वाजता जातात. तर मला जसं खाली बोलवतील पेशंट येतील तसं मला जायला लागतं. आत्ताच 2 पेशंटचं ECG करून आले. बेसिक मला येतं, म्हणजे जे शिकवलंय पंकजनं ते बेसिक गोष्टी येतात मला. ECG करणं किंवा सलाईन लावणं वगैरे. इंजेक्शन मी देत नाही, डॉक्टर असल्याशिवाय इंजेक्शन देत नाही आणि ती रिस्क मी घेत नाही. तर बेसिक जी मदत त्यांना लागते ती मी करते. आणि मी खूप आत्ता माझा चेहरा खूप तुम्हाला डल वाटत असेल कारण की खूप दमली आहे. दिवसभर असंच काम चालू आहे. त्यामुळे व्लॉगिंग पण मी कुकिंगचं काहीच मी शूट आज करू शकले नाही. आणि इकडे मनवा आहे. तर व्लॉगिंग
व्लॉगिंग डेली टाकायचं म्हटलं तर प्रत्येक व्हिडिओत व्हरायटी असणारच की आज कुकिंग टाकले तर दुसऱ्या व्लॉगमध्ये नुसतंच गप्पा मारत. तर ते तुम्ही आता माझे जसे जसे फ्रेंड्स होतील तसं तसं तुमच्या कमेंट्सवरून मला कळत जाते की तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओज आवडतात बघायला. सजेशन देत चला की असं व्हिडिओ बनव तसं बनव. तुम्हाला जर वाटत असेल टॉपिक सुचत असेल तर मी नक्की ट्राय करेन त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा. दुपारीच मला एक कमेंट आली होती की तुम्ही अचानक पाहुणे आल्यावर जेवण कसं बनवायचं त्याच्यावर व्हिडिओ बनवा. तर नक्की मी ट्राय करेल ह्या संडेला आणि नक्की नेक्स्ट मंडेला मी तो व्हिडिओ टाकेल. मग ट्राय करेन मी जेवढ्या तुमच्या रिक्वेस्ट पूर्ण करता येतील तेवढ्या. तर आत्ता मला जायचं आहे खाली तर चला जाऊयात पटकन खाली. टाकी भरायला लावली का? इकडे एकच पेशंट राहिले आणि त्यांचं सलाईन थोडंसं राहिलं आहे. सो ते संपलं की मग त्यांना पण घरी सोडणार आहे. आणि जवळपास सगळे इथलेच पेशंट असतात त्यामुळे रात्री परत घरी जाऊन सकाळी पुन्हा येतात. आणि एखादं लांबचं पेशंट असेल तरच रात्री मुक्कामाला थांबतात. तर या आजींचं आता संपत आलं आहे. कारण की आमची जी भाभी आहे ती मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की ती गेली आहे गावाला आणि ते लोक कुठले बिहारचे आहेत. तर शेजारी आमच्या एक बिल्डिंग चालली तिथे ती कामाला आहे आणि ॲक्च्युली ते सुट्टी वगैरे काही घेत नाहीत. पण एकदा जर ते त्यांच्या गावी गेले ना तर 15-15 दिवस काही परत येत नाही. तर तोपर्यंत मला ॲडजस्ट करावंच लागणार आहे. सो थोडंसं ब्लॉगिंगमध्ये इकडे तिकडे पण होते कारण की घरातली कामं पेंडिंग पडतात मग. तर असाच मी इव्हिनिंगचा ब्लॉग सुरू केला होता. मध्ये काही मला जमलं नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की माझे व्हिडिओ सोमवार ते शुक्रवारपर्यंत येतील. सॅटर्डे संडे मी व्हिडिओ टाकू शकत नाही कारण की त्यावेळी पेंडिंग कामं असतात घरातली आणि मी एकटी घरात तर मला ते सगळं मॅनेज करायला लागतं. तर सो सॅटर्डे संडे मी तो वेळ माझ्या घरातल्या फॅमिलीसाठी आणि घरातल्या कामांसाठी ठेवते. तर खूप जण रिक्वेस्ट करत होते की तुम्ही डेलीच व्लॉग करा म्हणून. पण सॅटर्डे संडे काही मला पॉसिबल नाही आहे. जर पॉसिबल झालं एखाद वेळी तर मी संडेला व्हिडिओ टाकत जाईल. आणि ॲक्च्युली मला एक मेकअप ट्युटोरियल पण करायचं होतं. तर तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा की कोणाकोणाला मेकअप ट्युटोरियल बघायची आहे. आणि सो फ्रेंड्स आत्ता वाजलेत 11 आणि आत्ता आम्ही चाललो आहे झोपायला. तर आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.